शिष्यवृत्ती, नवोदय, MTS, NTS अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अशा आकृत्या येतात आणि या आकृत्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. कोण बोलते मला सांगा? आवाज येतोय कोणाचा? 100% माझ्याकडे लक्ष द्या. आणि अशा आकृत्यामध्ये गोंधळून न जाता प्रश्न दोनदा वाचायचा. कितीदा वाचायचा? दोन वेळा प्रश्न वाचायचा. मग आपल्याला प्रश्न समजतो. काय म्हणते बघा, हा प्रश्न आहे फक्त चौकोनात व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकाच्या बेरजेतील फरक किती? पुन्हा एकदा वाचा. माझ्या मागे मला फक्त चौकोनात व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकाच्या बेरजेतील फरक किती? बघा आता इकडे लक्ष द्या. फक्त चौकोन लक्षात घ्यायचं. हा चौकोन बरोबर आहे. काय? चौकोन. फक्त चौकोनात कोणकोणते अंक आहेत? 4 आणि 3. 4 आणि 3 दोन्ही मिळून किती झाले रे? 7. कशात झाले? फक्त चौकोनात. आता काय म्हणलंय? फक्त वर्तुळात. बघा इकडं ते का बोल केलं? तुमचं लक्ष राहावं. फक्त वर्तुळात. मग फक्त वर्तुळात कोणकोणते अंक आहेत? हे 6 येईल का? नाही येणार का? तर 6 त्रिकोणात गेलं. 5 येईल का? नाही येणार. 7 येईल का? नाही येणार, कारण 7 चौकोनात गेले. मग फक्त वर्तुळात कोणकोणते अंक आहेत? 8. मग आम्ही मुद्दाम काढलं तुमच्या समोर. 8 आणि 2 किती झाले रे? 8 आणि 2 10. खाली काय म्हणलंय? ज्या असणाऱ्या अंकाच्या बेरजेतला फरक म्हणजे काय? वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. मग याच्यातला फरक काढला. 10 मधून 7 गेले 3. किती राहिले? 3. उत्तर काय आलं? 3. उत्तर काय आलं याचं? 3. फक्त 3 हे उत्तर आलं. बऱ्याच जणांनी तुम्ही 7 केलेलं आहे. असं 3 नका. हे याकडे लक्ष द्या आणि काळजीपूर्वक अशा आकृत्यामध्ये तुम्हाला प्रश्न नीट समजून घ्यावा लागतो. प्रश्न समजला